जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर। ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर। त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध। शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर। सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट। प्रेक्षक हो नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। कोपरगाव तालुक्यातील रेनबो इंटरनॅशनल स्कूल 3 चारी या शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यास शाळेच्या मुख्याध्यापकाने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे। मारहाण करणाऱ्या प्रिन्सिपलवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुसरीला शिकत असलेला 8 वर्षाच्या चिमुकल्यास प्रिन्सिपल दवंगे सर यांनी विद्यार्थ्यास शाळेत भांडण करतो या कारणावरून अंगावरून वळ येऊस्तवर बेदम मारहाण केली। या मारहाणीत मुलाच्या हातावर, पायावर तसेच मांडीवर मारल्याचे वळ येऊन सूज आली आहे। मुलगा शाळेतून दुपारी घरी गेल्यावर आई वडिलांना झालेला प्रकार सांगितला असता त्यांच्या कुटुंबियांनी त्याला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। दरम्यान मुलाच्या आईने फिर्याद दिल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात प्रिन्सिपल दवंगे सर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रेनबो इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिन्सिपलवर कडक कारवाई करावी अशी मागणी मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे। सदर घटनेचा पुढील तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहे। मोहम्मद हुजैफ। अच्छा, कोणत्या शाळेत जातो तू? रेनबो इंटरनॅशनल स्कूल। अच्छा, काय झालं होतं तुला? सकाळी का मारलं होतं? कोणत्या शिक्षकाने मारलं होतं? प्रिन्सिपल काय नाव त्यांचं? दवंगे। अच्छा, का मारलं? क्योंकि मेरे से एक लड़की ना पैर अटका कर गिर गई थी ना। तो सर ने मुझको लेकर गया मारे। हाँ क्या? अच्छा, तो कहाँ पे मारा तेरे को? और अरे बाप, और किधर? अच्छा, और किधर? अच्छा। सध्या सर्वत्र सोयाबीन पिके काढण्याचं काम जोरात सुरू आहे। यंदा चांगलं उत्पन्न मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत असतानाच परतीच्या पावसाच्या अवकाळी पावसाने काढलेली सोयाबीन पिकं देखील आता भिजून चालल्याने तसेच शेतीमध्ये उभी असलेली सोयाबीन यामध्ये देखील पाणी साचल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरातील शेतकरी विजय कारभारी दिघे, किशोर कारभारी दिघे यांच्या तळेगाव दिघे जुनेगाव हद्दीतील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असून लाखो रुपयांचे सोयाबीन पाण्याखाली गेल्याचे चित्र एकंदरीत दिसत आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेने नगर जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन केले। याच दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा यांनी अचानकपणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। बाळासाहेब नहाटा मागील 6 महिन्यापासून जिल्हा अध्यक्ष पदाचे काम पाहत आहे। लोकसभा निवडणूक काळात 5000 समर्थकांचा मेळावा त्यांनी नगरमध्ये घेतला होता। मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला। त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पाठवला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक प्रकारचा धक्काच बसला असून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। संपूर्ण देशासाठी आदर्श असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या गड किल्ले यांच्या संवर्धनासह त्यांचा विचार तरुणांनी जोपासावा। सर्वधर्म समभाव, महिलांचा सन्मान, शेतकरी गोरगरिबांच्या प्रगतीचा आणि रयतेच्या विकासाचा शिवरायांच्या विचारांचे ब्रँड अँबॅसेडर होऊन तरुणांनी राज्यात काम करावे असे आवाहन युवक आमदार सत्यजित तांबे यांनी केले असून राज्यातील 5000 तरुणांनी आज शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता अभियानासह वृक्षारोपण केले। माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये नगर जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींना 5.40 कोटी रुपयांचे पुरस्कार जाहीर झाले आहे। यासह राज्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे।
जिल्ह्याची खबर बातमीमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। मोकाट जनावरांच्या झुंजीमध्ये पुन्हा एका इसमास चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कोपरगाव शहरातील 105 भागातील रहिवासी असलेल्या एका इसमास गंभीर दुखापत झाली असून त्यास प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले। त्यामुळे कोपरगाव नगरपालिका प्रशासन जागी झाली आणि त्यांनी नावापुरती मोकाट जनावरांना पकडण्याचे नाममात्र मोहीम हाती घेतली होती। त्यानंतर आज पुन्हा कोपरगाव शहरातील 105 या भागात मौलाना जईद इलियास खाटिक नामक इसम आपले पूजा पाठ आवरून घरी जात असताना मोकाट जनावरांच्या झुंजीत सापडल्याने तो जखमी झाला आहे। त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते। सध्या कोपरगाव शहरामध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न हा ऐरणीवर आला असून अनेक सामाजिक संघटनांनी नगर परिषदेकडे मागणी करून सुद्धा पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने फक्त नावापुरती कारवाई नगरपालिका प्रशासनाकडून केली जात आहे। पालिका प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच जागी होईल का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। यावेळी स्थानिक नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नगर परिषदेने या मोकाट जनावरांचा लवकर बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील दिला आहे। एका माणसाला त्यांनी तुडवलं, त्याचा अक्षरशः हाताचा खांदा फ्रॅक्चर झालेला आहे। आता इथून रेफर केलं। काही दिवसापूर्वी MEC बोर्ड जवळ पण असंच मोकाट जनावरांची झुंज लागली। त्या ठिकाणी एक गाडीस्वार आणि त्याची पत्नी होती, बहुतेक लेडीज, ते पडले गेले। या ठिकाणी CO साहेब व नगरपालिका हे फक्त काय तोंड बघण्याची भूमिका घेत आहे काय, का फक्त नावाला या ठिकाणी जनावर धरण्यासाठी तिथं निघते आणि काहीच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करत नाही। शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निवड करण्यात आली असून श्री पठाण यांचा गेली 20 ते 25 वर्षापासून मुंबई, अहमदनगर, बीड, औरंगाबाद यासह महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असल्याने तसेच त्यांनी आज तगायत केलेल्या सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेत सदर निवड करण्यात आली असल्याचे पक्षश्रेष्ठींनी सांगितले असून सदर निवडीचे पत्र शेवगाव येथील झालेल्या महाविकास आघाडीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार लोकनेते निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे, युवकचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुका अध्यक्ष हरीश भारदे, केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे, जिल्हा परिषद सदस्या सौ प्रभावती ताई ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत फिरोजभाई पठाण यांना निवडीचे पत्र देण्यात आले। गेल्या 50 वर्षापासून तालुक्याचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे। या संदर्भात भूमिपुत्र शेतकरी संघटनेने पारनेर तहसील कार्यालयावर 4 दिवसापासून साखळी उपोषणानंतर आता बेमुदत उपोषण सुरू केले आहे। उपोषणाला विविध क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला आहे। उपोषणकर्त्यांच्या मागण्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर मांडून या प्रश्नी मंत्रालयात संबंधित विभागाची बैठक घेण्यास मंत्री विखे पाटील यांना विनंती करणार असल्याचं काशीनाथ दाते यांनी सांगितलं। श्रीगोंदा मतदारसंघात कुठलाही निगेटिव्ह मुद्दा राहिला नाही। काळजी करू नका, जनतेच्या मनात जो आहे तोच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघाचा उमेदवार असेल असं सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार राहुल जगताप यांना आश्वासित केले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी श्रीगोंदा येथे आली होती। या यात्रेचे माजी आमदार राहुल जगताप यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले। त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। सुपा MIDC मधील कंपन्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार दिला जात नाही। या संदर्भात एकता ग्रुप व
पळवे खुर्द येथील ग्रामस्थ गेल्या 3 दिवसापासून धरणे आंदोलन करत आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहे की स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी हक्काच्या नोकऱ्या मिळाव्यात, स्थानिकांना कामामध्ये 80% कायमस्वरूपी प्राधान्य मिळावे, बाहेरील ठेकेदाराऐवजी भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे, या मागण्या घेऊन धरणे आंदोलन सुरू होते। या संदर्भात निवेदन सुद्धा देण्यात आले आहे, तरी कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही। त्यामुळे आता आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।